पुण्याच्या मुळशीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिनं राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलंय। मात्र आता या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय। शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। वैष्णवीचा हुंड्यासाठी कसा छळ केला जात होता, त्यातून तिला कशी अमानुष मारहाण झाली। वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणानंतर तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बावधन पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या फिर्यादीवरूनच वैष्णवीला लग्नानंतर मूल झाल्यावर किती वाईट पद्धतीने त्रास दिला जात होता हे समोर येत आहे। नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। दोघांचं एकमेकांवर प्रेम आणि थाटात लावलं लग्न। शशांक हगवणे आणि वैष्णवी या दोघांचे प्रेम संबंध होते। शशांकचे वडील राजेंद्र हगवणे, वैष्णवीचे वडील अनिल कसपटे हे दोघेही मोठे आसामी। त्यानंतर 28 ऑगस्ट 2023 मध्ये घरच्यांनी दोघांचं थाटात लग्न लावून दिलं। कसपटे यांनी लग्नात काहीच कमी केलं नाही। हुंडा म्हणून तब्बल 51 तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर गाडी दिली। हे लग्न सुगावेतील सनीज वर्ल्ड मध्ये थाटात झालं। मात्र लग्नानंतर काहीच दिवसात वैष्णवी हिला सासरकडून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली। वैष्णवीनं हे वडिलांनाही सांगितलं। वडिलांनी वैष्णवी आणि शशांक यांची समजूत घातली होती। त्यानंतर सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता, दीर सुशील, ननंद करिश्मा आणि पती हे सर्वजण वैष्णवीचा छळ करत होते। गर्भवती राहिल्यानंतर चारित्र्यावर संशय। लग्नाच्या काही महिन्यानंतर वैष्णवी गर्भवती राहिली। मात्र पती शशांक यानं वैष्णवी हिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली। हे बाळ माझे नाही म्हणत शशांक आणि सासरच्यांनी वैष्णवीला मारहाण केली। वैष्णवी ही माहेरी आली होती। सासरच्या त्रासाला कंटाळून औषध पिऊन तिनं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। तिच्यावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले। मात्र सासरचे कुणी तिला पाहायला आलं नाही। त्यानंतर काही दिवसांनी वैष्णवी ही सासरी गेली। त्यानंतर शशांकनं वैष्णवीच्या वडिलांकडे शेती खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपये मागितले, पण वैष्णवीच्या वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला। त्यावरून वैष्णवीला त्रास देण्यात आला। तुझ्या बापानं मला पैसे दिले नाहीत, तुझ्या बापाला काय भीक लागली काय, तुला काय फुकट पोसायचं का, अशी धमकी शशांकनं वैष्णवीला दिली। वैष्णवीला मुलगा झाल्यानंतर सासरच्याकडून तिला त्रास देण्यात येत होता। मार्च महिन्यातही सासू ननंद यांनी मारहाण करून वैष्णवीला वाकडला माहेरी आणून सोडलं। त्यानंतर एका नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यावरून वैष्णवीला त्रास देण्यात आला। त्यानंतर 16 मे रोजी वैष्णवीनं सासरी बेडरूमचा दरवाजा बंद करून आपलं जीवन संपवलंय। आत्महत्या आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे हे आपल्या एका मुलासह फरार झालेत, तर पती शशांक हगवणे, सासू लता आणि ननंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे। हत्या करून आत्महत्या दाखवल्याचा संशय। वैष्णवीनं आत्महत्या केली असं भासवण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी राजेंद्र हगवणे यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचं अहवालात म्हटलंय। मात्र शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत। या खुणा साध्या नसून शरीर काळे निळे पडेपर्यंत मारहाण झालेलं यावरून दिसतंय। वैष्णवीची हत्या करून गळफास दिल्याचा संशय निर्माण झालाय। त्यामुळं बावधन पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास खुनाच्या दृष्टीने सुरू केलाय। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।